नमस्कार. अवधूत रिसर्चमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पर्सनल मंथ दिलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही खूप जणांनी बघितला तो व्हिडिओ आणि मला एवढंच सांगायचं आहे, की जसं मी त्याच्यामध्ये एक पर्सनल मंथचा एक रेफरन्स दिलेला आहे, की 156 या पर्सनल मंथ चांगले असतात. तर पर्सनल मंथ कसा काढतात, तर तुम्ही पर्सनल इयर कसा काढायचा तुम्हाला मी ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामध्ये जसं करंट इयर जे असतं 2026 धरायचा, ज्याची डेट ऑफ बर्थ समजून जा, एखाद्याची डेट ऑफ बर्थ आहे 15 जानेवारी 2000. तर 15 जानेवारी 2026 ची टोटल करायची आणि त्यापासून जो पर्सनल इयर येतो मग 2 डिजिट आला तर पुन्हा सिंगल डिजिटपर्यंत टोटल न्यायची आणि मग जो पर्सनल इयर येतो त्याला आपण या वर्षाचा पर्सनल इयर गृहीत धरतो. तसंच पर्सनल मंथमध्ये काय करायचं, जो पर्सनल इयर आलेला आहे ना, त्याच्यामध्ये जानेवारी महिना असेल तर त्याचा 1 ॲड करायचा. तर अशा पद्धतीने पर्सनल मंथ तुम्ही काढू शकता. समजा तुम्हाला मार्च महिन्याचा जर पर्सनल मंथ काढायचा आहे, तर पर्सनल इयर जो आहे पर्सनल इयर प्लस 3 करायचं. सिमिलरली समजा डिसेंबरचा तुम्हाला पर्सनल मंथ काढायचा आहे, तर डिसेंबर म्हणजे किती 12 होतात. तर 1 + 2 = 3. तर पर्सनल इयर प्लस 3 इज इक्वल टू पर्सनल मंथ. तर अशा पद्धतीने पर्सनल मंथ काढायचं आहे आणि त्यामध्ये जसं सांगितलं आहे, तिथे जसे-जसे 1 ते 9चं जे महत्त्व दिलेलं आहे, तर त्याप्रमाणे पर्सनल मंथसुद्धा तसेच काम करतात. म्हणजे फक्त पर्सनल इयर हा वर्षभरासाठी लागू होतो आणि पर्सनल मंथ त्या पर्टिक्युलर मंथसाठी लागू होतो. तर एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हा छोटासा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक यू.